भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आपल्याबरोबर आहेत. तुम्ही वाल्मिक कराड असेल त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वेगवेगळे विषय मांडताय. मात्र गुणरत्न सदावर्तेंनी तुम्ही जे विषय मांडता त्याच्यावरती टीका केलेली आहे. सुरेश दत्त असतील, अंजली दमने असतील किंवा मग तुम्ही हे सगळे मिकी माऊस क्लबचे सदस्य आहेत अशी टीका तुमच्यावरती करण्यात. सदावर्ते साहेबांनी जे सांगितलंय की धनंजय मुंडे म्हणजे मिकी आणि माऊस म्हणजे वाल्मिक कराड आणि मिकी माऊस क्लब जो आहे तोच बीडला बदनाम करतोय. उलट बदनाम झालेला जो बीड आहे तो कसा चांगला व्हावा, त्याची सुधारणा व्हावी, तिथली गुंडागर्दी जी आहे ती कमी व्हावी, तिथली संतोष देशमुखांची जी हत्या आहे त्या हत्यारांना जी काय आहे ती सजा मिळावी, यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. मला वाटतं की सदावर्तेंनी जे म्हटलंय ते योग्य म्हटलेलं आहे, फक्त दाखला द्यायला ते चुकलेत. कारण मिकी माऊस क्लब म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हा मिकी माऊस क्लब आहे आणि तो आता जग जाहीर आहे. आणि त्यांनी नंतरही सांगितलं की अमराठी मुख्यमंत्री झाल्यावर आम्हाला बघवत नाही, देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही माझी स्वतःची इच्छा होती. याबद्दल मी जाहीर पोस्ट टाकलेल्या आहेत. कारण संवेदनशील आणि संयमी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी महाराष्ट्राला मिळावेत आम्हाला हे मनापासून वाटत होतं. पण ह्या प्रकरणामध्ये जेव्हा धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही तेव्हा किंवा काही जी काही लिंक बाहेर येते गुंडगिरीची असेल, अनेक हत्या प्रकरणं असतील, तेव्हा मुख्यमंत्र्यांवर बोलावं लागतं. कारण मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात आणि त्यामुळेच मुख्यमंत्री त्याची दखल घेतील आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांवर आम्हाला टीका करावी लागते. धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी केली जाते, मात्र अजून त्याच्यावरती निर्णय झालेला नाही. अजित पवार असतील किंवा मग इतर नेते सांगतात की या प्रकरणाशी त्यांचा संबंध आहे किंवा थेट संबंध जोडण्याचा प्रयत्न करू नये. धनंजय मुंडेंचा जो आहे तो वाल्मिक कराडशी थेट संबंध आहे. त्यामुळं आतापर्यंत नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा देणं गरजेचं होतं. आता तर अंजलीताईने पुरावे सादर केलेत. मला वाटतं वेळ कशाला वाया घालवता. आणि धनंजय मुंडे जर आता दिल्लीला गेले असतील तर मला वाटतं की अमित शहाजी जे आहेत ते जास्त दिवस महायुतीची बदनामी झालेली मला वाटते की सहन करणार नाहीत. त्यामुळे दिल्लीवरून आल्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा होऊ शकतो. हे तुम्ही खात्रीने सांगता? हा, मला असं वाटतंय की धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे आणि अमित शहा निश्चितच राजीनामा त्यांचा घेतील. मात्र धनंजय मुंडे असं म्हणतात की या सगळ्या प्रकरणामध्ये बीडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा संबंध जोडून त्यांनी काल एक भावनिक वक्तव्य केलं की माझ्या मुलाचे किंवा आमच्या मुलाचे जे मित्र आहेत ते नक्की काय विचार करत असतील जे दिवसेंदिवस दररोज सगळं. धनंजय मुंडे साहेब, अहो बीडला कशाला कोण बदनाम करेल? तुमच्या टोळीने एवढं बीडला बदनाम केलंय. उलट बीडचं नाव चांगलं व्हावं यासाठी आम्ही धडपडतोय. आणि उलट बीडमध्ये तुम्ही जी काही सगळी कारस्थानं मिळून केलेली आहेत त्यामुळे सध्या महाराष्ट्र बदनाम होतोय. त्यामुळे तुम्ही बीडच्या बाबतीत बोलताना बीड जो आहे तो जिल्हा चांगलाच आहे, परंतु त्याला ज्या पद्धतीनं तिथे गुंडगिरी किंवा जी काही प्रकरणं किंवा जी काही तुमची लोक आहेत तिथले पोलीस असतील हे जे काही सगळं बाहेर निघतंय ना, त्यामुळे ती बदनामी यांच्या माध्यमातून झालेली आहे. आम्ही उलट ते बीडचं प्रकरण जे आहे ते चांगल्या पद्धतीनं पुढे जावं आणि बीड हा पुन्हा चांगला एक जिल्हा म्हणून ओळखला जावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि राहिला प्रश्न, धनंजय मुंडे आत्ता भावनिक होत आहेत. ते म्हणतायत की एखाद्या तुमची जर मुलगी 3री-4थीत असेल किंवा मुलगा असेल आणि त्यांना मैत्रिणींनी प्रश्न विचारला तर तुम्हाला कसं वाटेल? अहो मुंडे साहेब, आज आपण बघतोय की संतोष देशमुखांची जी मुलगी आहे ती काहीतरी साधारण एक 14-15 वर्षाची आहे, ती वनवन भटकतीये. तेव्हा किती वाईट वाटलं असेल हो. अनेक ज्या काही हत्या प्रकरणं समोर आली आहेत की ज्याच्यामध्ये वाल्मिक कराडांचं नाव घेतलं जातंय, जे वाल्मिक कराड तुमचे उजवे हात आहेत, त्यांच्या घरात पण जी काही लहान लेकरं असतील त्यांना किती वाईट वाटत असेल. त्यामुळे मला वाटतं की भावनिक आव्हान करण्यापेक्षा जे काही घडलंय त्याच्या बाबतीत नैतिकतेनं राजीनामा देणं हे धनंजय मुंडेंचं आता कर्तव्य आहे. आणि धनंजय मुंडे जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत बीड बदनाम होत राहील आणि त्याची जबाबदारी ही धनंजय मुंडेंची असेल. तुमचं पुढचं पाऊल काय असेल, पुढची भूमिका काय असेल? नाही, याच्यामध्ये आता बीड जिल्ह्यामधले आपण तर परवा 26 पोलीस अधिकाऱ्यांची लिस्ट जाहीर केलेली आहे. अनेक अशी काही प्रकरणं आहेत की ज्याच्यामध्ये विनाकारण कोणाला तरी गोवलेलं आहे, कोणाला तरी अडकवलेलं आहे, काही प्रकरणं दाबण्याची प्रयत्न केलेली आहेत. तर आमच्या माध्यमातून ते सुद्धा आहे ते लवकरच बाहेर काढण्यात येईल. काल एक निर्णय झाला की सिद्धिविनायक मंदिरामध्ये येणाऱ्या भक्तांसाठी ड्रेस कोड जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे की चांगल्या पद्धतीने तोकडे कपडे जे आहेत ते घालून मंदिरामध्ये दर्शनासाठी येऊ नये. त्यावरती तुम्ही प्रतिक्रिया दिली होती. हा निर्णय जो आहे तो या निर्णयाकडे कसं पाहता? सिद्धिविनायक ट्रस्टने घेतलेला ड्रेस कोडचा बाबतचा निर्णय हा अत्यंत चुकीचा आहे. कारण देवाचं दर्शन घ्यायला जे कोणी भक्त येत असतात ते खूप चांगल्या पद्धतीने येतात. देवाचं दर्शन घ्यायला कसं यावं हे भक्तांना चांगल्या पद्धतीनं कळतं. आणि सिद्धिविनायक मंदिर
असा आहे की ज्याच्यामध्ये जगभरातून भक्त येत असतात. त्यामुळे जगभरातून भक्त येताना वेगवेगळ्या जाती धर्मांच्या वेगवेगळ्या वेशभूषा आहेत. त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने येतात आणि तोकडे कपडे स्कर्ट किंवा हे घालण्यात येऊ नये असं जेव्हा सांगितलं जातं तर मला वाटतं की भक्त जेव्हा मंदिरात येतो तेव्हा त्यांची श्रद्धा बघायची असते. कपड्यांकडे कुणाचंच लक्ष नसतं. आणि जेव्हा हे पत्रक आलं त्याच्यानंतर मी सिद्धिविनायक मंदिराच्या ऑनलाईन दर्शनाच्या साईटवर गेले तर तेव्हा अर्धनग्न पुजारी जे आहेत ते तिथे पूजा करत होते. मग हा नियम भक्तांना का? म्हणजे अर्धनग्न पुजारी तुम्हाला चालतात, म्हणजे सोहळं घालतात आणि वर अंग उघडच असतं, आणि भक्तांसाठी मात्र असे नियम केले जातात. मला वाटतं की संविधानानं दिलेलं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. कुणी काय घालावं कसं राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे देवस्थान ट्रस्टने घेतलेला जो निर्णय तो पूर्णपणे चुकीचा आहे. कारण भक्तांनी मंदिरामध्ये कसं यावं हे भक्तांना फार चांगलं कळतं. ते देवस्थान ट्रस्टने शिकवण्याची गरज नाही. त्यामुळे तो निर्णय ताबडतोब मागे घेण्यात यावा अशी मी त्यांना विनंती करेन. जर निर्णय मागे घेतला नाही तर मग तुमची पुढची भूमिका? मला वाटतं की जर निर्णय सिद्धिविनायक ट्रस्टने मागे घेतला नाही, तसे जर मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या बाहेर बोर्ड लावले तर आम्ही जाऊन ते बोर्ड फाडून टाकू. तुम्ही आक्रमक भूमिका घेतली? 100%. कारण हे बघा, कोणीही मंदिरामध्ये जाताना आक्षेपार्ह किंवा मुद्दामहून चुकीचे कपडे घालून कोणी जात नाही. परंतु जे कोणी 0.1% असं कोणी येत असेल तर ती कदाचित त्यांची जी आहे ती राहण्याची पद्धत असेल. परंतु त्यावर जर सगळ्यांसाठी अशा पद्धतीचे रिस्ट्रिक्शन लावणं किंवा त्यांना नियम शिकवणं, सगळ्या भक्तांसाठी जर अशा पद्धतीची बंदी, कपड्यांसाठी बंदी घालणं हे जर करत असेल आणि याचे जाहीर बोर्ड लागले तर आम्हाला जाऊन फाडावे लागतील. पाहतोय की सिद्धिविनायक ट्रस्टनं जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा. कारण दर्शनासाठी येणारे तिथले लोक जे आहेत ते वेगवेगळ्या जाती धर्माचे असतात. प्रत्येकाची एक वेगळी वेशभूषा असते. जर तिथं जाहीररित्या बोर्ड लावले तर ते बोर्ड आम्ही फाडून टाकू अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाईंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.